राज्यामधल्या सर्व कार्यालयांचे एका महिन्यामध्ये पॉश ऑडिट करा. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे निर्देश. पॉश ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चाकणकरांचा निर्णय. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ. परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या कोल्हावाडीमध्ये प्लास्टिकसाठी मुक्त गावासाठी बर्तन बँक त्रिमूर्ती उत्पादक महिला बचत गटाचा पुढाकार. गावामधील इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्टीलच्या भांड्यांचा वापर अनिवार्य. अहिल्यानगरमध्ये कृत्रिम दूध तयार करणाऱ्या टोळीमधील आणखी 30 जणांचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी 3 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या येरवडा परिसरामधल्या लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई. वाहन तोडफोडीच्या 22 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आलाय. आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. वाशिममध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वर. महावितरण ऍक्शन मोडवर. थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधामध्ये कठोर कारवाईचा बडगा. महिनाभरामध्ये 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. नवी मुंबईमध्ये सानपाडा पाम बीच रोड लगतच्या 400 झाडांची पालिका कत्तल करणारे. झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं साखळी आंदोलन. बीच रोडच्या लगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी झाडांचा बळी. जळगावमधल्या चोपडा या ठिकाणी वैजापूर गावामध्ये आदिवासींचा भोंगऱ्या बाजार. आदिवासी परंपरेमध्ये होळीच्या सणाला मोठं महत्त्व आहे. होळीच्या सणाच्या निमित्तानं आदिवासी पाड्यावरती भोंगऱ्या बाजाराचं आयोजन. हिंगोलीच्या बाजारामध्ये विविध पद्धतीचे रंग विक्रीसाठी दाखल झालेले आहेत आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती रंग खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रंगांचे भाव हे यंदा 10 ते 15% वाढले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.